नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरामधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे। मालेगाव शहरामध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकेवर काढल्याचं धक्कादायक चित्र समोर येत आहे। गेल्या 16 तारखेला मालेगाव शहरामध्ये एका तरुणावरती चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याचं धक्कादायक माहिती समोर येत आहे। एवढंच नाही तर या जखमी तरुणावरती नाशिक शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्याची परिस्थिती बघितली तर अत्यंत चिंताजनक असल्याची धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे। परंतु या सर्वांच्या माध्यमातून एक गोष्ट समोर येते की मालेगाव शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला जबाबदार कोण आणि ज्या तरुणावरती हा हल्ला झाला त्या तरुणांच्या आईवडिलांना न्याय मिळेल का हा देखील एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत आहे। सोबतच आता ज्या रुग्णालयामध्ये त्या तरुणावरती उपचार सुरू आहेत त्या रुग्णालयाच्या बाहेर आपण आता उभे आहोत आणि त्या तरुणाचे आई वडील आणि काही नातेवाईक आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। एकंदरीत या तरुणावर हल्ला कोणी केला, का केला आणि त्या हल्ला करण्यामागचा त्याचा उद्देश काय होता। काका तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठे राहतात? माझं नाव विकास शंकर आहे रे। मी राहणार मालेगाव ध्यानी मालेगाव। बरोबर। तुमच्या मुलावर एक प्राणघातक हल्ला झाला अशी माहिती समोर येत आहे। तो हल्ला कुठे झाला, कधी झाला आणि कोणी केला? इतिहास गेल्या 16 तारखेला डीके बिअर बार वाईन शॉप तिथं माझ्या मुलाला जतीन बच्छाव व 2 त्याचे साथीदार यांनी फोन करून मुलाला बोलून लाडीगोडी म्हणून प्राणघातक त्यांच्या हातातून धारदार वसरणे त्याच्या पोटात चापर मारून त्याच्या आतड्या बाहेर काढल्या व त्यांनी तिथून पळ घेतली। आपल्या सोबत एक विषय सांगणार आहेत। काका काय तुमची शेवटची मागणी असणार आहे आणि पोलीस प्रशासनाकडून तुमची काय अपेक्षा असणार आहे? पोलीस प्रशासनाकडून आमच्या पुऱ्या फॅमिलीची हीच मागणी असेल तर त्याची जामीन नाही होण्यात यावी व त्याची केस अंडर ट्रायल चालून व्हायला पाहिजे। जेवढी आमची मागणी आहे त्याला जामीन नाही देण्यात यावी। न्यायालयाकडून आम्हाला हीच अपेक्षा आहे, न्यायदेवताकडून। मुलाची आई देखील आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। आई तुम्ही तुमच्या मुलासोबत आता बोलला असाल, त्याची एकंदरीत आताची परिस्थिती कशी आहे, तो बोलतोय का आणि कसा प्रतिसाद देतोय? माझा मुलगा खूप गंभीर आहे। एवढीच मागणी आहे का त्याला कडी एकदम सजा पाहिजे आमच्याकडे, एवढीच विनंती आहे। पोलीस प्रशासनाकडून तुमची काय अपेक्षा असणार? हीच अपेक्षा आहे का त्यांना एकदम कडी सजा लागायला पाहिजे। जर बघितलं गेलं तर आईकडनं देखील तीच अपेक्षा आहे की जो गुन्हेगार आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळाली पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। मुलाच्या आई वडील आपल्या सोबत आहेत, वडिलांना बोलता येत नाही, आई भावनिक होती म्हणून त्या आईसोबत आपण बोललो नाही। या निमित्ताने एक प्रश्न असा उपस्थित राहतो, मालेगाव शहरामध्ये गुन्हेगारी डोकेवर काढला आहे तर पोलीस प्रशासनाची याबाबतची भूमिका काय? सोबतच जर एखाद्या तरुणावरती रात्रीच्या वेळी एवढा मोठा प्राणघातक हल्ला होतोय तर पोलीस प्रशासनाने तिसरा विधी संघर्षित बालक आहे त्याच्यासाठी कुठला एखादा नवीन नियम कायदा किंवा त्याच्यासाठी काही एखादी भूमिका पोलिसांनी घेतली का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कायद्याचा बालेकिल्ला असं म्हटलं जातं। सोबतच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आरोपींना त्वरित अटक केली गेली, विधी संघर्षित बालकाला काही दिवसांसाठी त्यांनी जरी मोकळीक दिली असेल भविष्यात त्याच्यावरती देखील गुन्हा दाखल होईल। या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस आता नाशिक ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने गुन्हेगारीवर वचक बसवला गेलाय त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्याला कायद्याचा बालेकिल्ला म्हटला जातो आणि नाशिक जिल्ह्याच्या कायद्याच्या बालेकिल्ल्यात जर अशी एखादी गंभीर घटना घडत असेल तर पोलीस प्रशासन नक्कीच या गुन्हेगारांना अटक केल्याशिवाय राहणार नाही। प्रबंधभूमीसाठी मी सुनील बेलदार, नाशिक।